तुम्ही घरगुती उपाय म्हणताना मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला. अगदी थंडगार पाण्याच्या पट्ट्या सुद्धा लावल्या, पण माझ्या लेकराची ताप काही कमीच होईना. आता काय करायचं? शेवटचा पर्याय एकच होता की माझ्या बाळाला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. मी माझ्या त्या चिमुकल्या गंगाधरला हातात घेतलं आणि अगदी धावत पळत दवाखान्याकडे निघाले. त्या दवाखान्यामध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांना विनंती केली की अहो डॉक्टर, हे माझं बाळ गेले 2 दिवस झालं तापीने तडफडतंय हो. एकदा त्याला हात लावून बघा, त्याला एकदा तपासून बघा. माझ्या बाळाला नेमकं झालंय तरी काय, मला ते तरी सांगा. मी खूप विनवण्या केल्या बाळांना, पण तो डॉक्टर शेवटी काय म्हणाला माहिती? तो डॉक्टर म्हणाला, मागील पाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काही इलाज करता येणार नाही. तापीने तडफडत असणाऱ्या माझ्या चिमुकल्या बाळाला घेऊन मी रस्त्यावरती बसलेली होते हो. माझी गरिबी एवढी होती की मी माझ्या लेकराला औषध पाणी दवा पाणी देऊ शकले नाही, म्हणून माझं ते चिमुकलं बाळ तापीने तडफडत तडफडत इथे रस्त्यावरती मरण पावलं हो. मी मात्र तिथे ओरडत राहिले, बाळ गंगाधर, अरे उठ रे, तुझ्या या गरीब आईला एकदा आई म्हणून हाक मार बाळा, एकदा उठ रे. पोरींनो, लाखो काय करोडो काय, मी कित्येक हाका मारल्या हो माझ्या बाळाला. माझं बाळ नाही उठलं. त्याने एकदाही मला आई म्हणून शेवटची हाक नाही मारली. एवढी गरिबी होती माझी की मी माझ्या लेकराला वेळेवर औषध पाणी दवा पाणी पुरवू शकले नाही, म्हणून माझं चिमुकलं बाळ रस्त्यावरती मरण पावलं हो. रस्त्यावरती. बाळांनो, हे कितीही दुःख आलं ना तरी पण मी माझा विश्वास सोडत नव्हते, कारण मला ठाम विश्वास होता की मी आतापर्यंत एवढं कष्ट केलंय. माझे साहेब परदेशी असताना सुद्धा मी जे मिळेल ते काम स्वीकारून माझ्या लेकरांची पोटं भागवण्याचा प्रयत्न केलाय. माझे साहेब सुद्धा एका पावाच्या तुकड्यावरती ते त्यांचं शिक्षण परदेशात पूर्ण करतायत, म्हणून मला अगदी ठाम विश्वास होता की माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे माझा एक गंगाधर इथे रस्त्यावरती मरण पावला असेल. मात्र माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे तुम्हा कोट्यावधी लेकरांमधून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते. मला त्याचा अभिमान होता बाळांनो.